आणि वाल्मिक कराडच्या आईचं सध्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झाल्याचं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे। पारुबाई कराड या वाल्मिक कराडच्या आई आहेत आणि त्यांच्यासोबत महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे। सकाळपासून इथं ठिय्या आंदोलन मानलेलं, काय मागणी असणार आपली? माझ्या लेकाला निर्दोष सोडा, कशाची खंडणीचा कोण दावा करायला त्यांनी मागं घ्यावा। त्यांचे आरोप देखील करण्यात आले, 2 कोटीची खंडणी मागण्यात आलेली आहे, त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आलेले आहे। त्यांना त्या CID कोठडीमध्ये आहेत ते। हां, त्यांनी ती कोण क्षीरसागर आहे त्याला अटक करावा आणि माझ्या लेकराचा गुन्हा मागं घ्यावा। क्षीरसागरनं काय केलं नंतर? क्षीरसागरनं चुकीचे आरोप केले तर माझे बजरंग सोनवणे, क्षीरसागर, सुरेश धस माझ्या लेकाला गिना करणं अडकायले तर माझ्या लेकाला काही गुन्हा नसताना माझा लेक देव माणूस आहे, सगळ्या परवायला माहिती। मग ह्या लोकांची कारवाई झाली पाहिजे। ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। आता काय तुमची मागणी आहे? सरकारला काय मागणी असणार आहे? माझ्या लेकाला निर्दोष सोडावतावर मी इथून उठत नाही, माझा जीव गेला तरी उठत नाही। हे सगळा खोटा आरोप आहे।